नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. प्रभाग क्रमांक 7 मध्ये शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात. उच्च शिक्षित सर्वसामान्यांसाठी न्याय देणारे उमेदवार शिवसेना पक्षाने दिल्याने विजय निश्चित. प्रभाग क्रमांक 7 मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अ गटातून सौ सुनीता संजय कोकाटे, ब गटातून श्री आनंदसिंग किरणसिंग राजपूत, क गटातून सौ लतिका सूर्यकांत शेगणे, ड गटातून श्री विलास शंकर देसाई यांचा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. मिरजेतील कुंभार गल्लीतील श्री गणेश मंदिर, त्याचबरोबर श्री मल्लिकार्जुन मंदिर, श्री बिरोबा मंदिर येथे उमेदवाराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. यावेळी शिवसेना महापालिका क्षेत्र नेते प्राध्यापक मोहन वनकंडे सर, किरणसिंग राजपूत, गजानन मोरे, किरण भुजुगडे, तानाजी भोसले, दादासाहेब पाटील यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनतेचा वारसा असलेल्या या नूतन उमेदवारांना प्रभागातून मोठा प्रतिसाद मिळत असून प्रभागाचा खुंटलेला विकास करण्यासाठी शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाणाला मतदान करावे असे आवाहन प्राध्यापक मोहन वनखंडे सर यांनी केले आहे. महानगरपालिका निवडणूक 2026 करिता आम्ही प्रभाग 7 मध्ये शिवसेना या पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून मी विलास देसाई ड गटातून, सुनीता कोकाटे, लतिका शेंगणे आणि आनंदसिंग राजपूत हे आम्ही अ ब क ड असं 4 गटामध्ये आम्ही चौघे उमेदवार अधिकृतरित्या नामनिर्देशन पत्र दाखल करून आम्ही आज या ठिकाणी शेतकरी गणेश मंदिर या आमच्या प्रभागातील अतिशय जागृत असे देवस्थान आणि पलीकडे असणारं बिरोबा मंदिर, पुन्हा खंडोबा मंदिर या ठिकाणी जाऊन आम्ही देवाचे आशीर्वाद घेऊन आमच्या पॅनेलचा प्रचाराचा शुभारंभ करत आहोत. या ठिकाणी मी या नागरिकांना, या भागातील नागरिकांना कळकळीची विनंती करेन की एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी या युती शासनानं जे काही या संपूर्ण समाजासाठी काम केलं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं तुम्हाला वैद्यकीय फॅसिलिटीचा विचार करावा लागेल. लाडकी बहीण योजना आहे, पुन्हा ST मधला जो प्रवास आहे, हा सर्व ज्या योजना आहेत ज्या आज तळागाळामध्ये जनतेला पोचलेल्या आहेत आणि पुन्हा अजूनसुद्धा या लाडकी बहीण योजनेचा प्रचार चालू असून अजून त्याच्यामध्ये मानधनामध्ये अजून वाढ करायची एकनाथ शिंदे साहेबांची इच्छा आहे. आणि अशा या संपूर्ण व्हिजन असलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली इकडचे स्थानिक आमचे वनकंडे सर आहेत, उदय सामंत सर आहेत, आमचे राजेश क्षीरसागर जे आहेत, आमचे शंभूराजे देसाई जे आहेत आणि सर्व शिवसेनेचे नेते आमचे विट्याचे सुहास भैया बाबर साहेब आहेत. या सर्वांच्या आशीर्वादाने, त्यांच्या प्रेरणेनं आम्ही हे पॅनेल आणि या मिरजेमध्ये आणि सांगलीमध्ये आम्ही एकूण जवळजवळ 66-67 उमेदवार उभे केलेले आहेत. आणि माझा विश्वास आहे की सर्वसामान्य जनता आमच्या चांगल्या या पॅनेलच्या मागे राहून आम्हाला भरघोस मतानं विजयी करेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिरकणी न्यूज करिता संपादक नजीर शेख, मिरज. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.